आपण म्हणतो की BJP इज अ पार्टी विथ डिफरन्स, पण तसं काही मला वाटत नाही आहे. त्यांची अजूनपर्यंतची वाटचाल जी आहे त्या कुठल्या तरी एका तत्वाला धरू नये, कुठल्या तरी एका विचाराशी बांधिलकी मानणारी आहे. मोदी कधी प्रेसला समोर गेलेले नाही आहेत, पण जेव्हा कधी गेले तेव्हा त्यांनी पक्ष आणि संघटना यांची जी काही एक नीती आहे ती मीडियाला सुद्धा दाखवून दिली आणि देशाला सुद्धा दाखवून दिली. हा जो सगळा प्रवास आहे या प्रवासाला एक कुठल्या तरी शिस्तबद्ध चौकटीची अजून सुद्धा एक बंधनं आहेत आणि त्यामुळे मोदी असतील, शहा असतील किंवा कोणी असतील BJPचे नेते ते ह्या चौकटीच्या बाहेर जायचं धाडस अजून करत नाहीत. महाराष्ट्रात भाजपनं मोठा भाऊ म्हणून जेव्हा शिवसेनेची ताकद जास्त होती तेव्हा त्यांना स्वीकारलं होतं. त्यामुळे असं नाही म्हणता येत की संपवायलाच निघाले. आणि मुळात मला असं वाटतं की ती एक भीती आहे प्रादेशिक पक्षांची. भाजपची आर्थिक नीती हिंदुत्वाच्या विचारसरणीला पाठबळ देणारी आहे. म्हणजे जो एकात्म मानवतावाद वगैरे जी आहे अशी नीती हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या कुठल्या राजकीय पक्षाकडे आहे असं दिसत नाही. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भाजप पक्ष 1980मध्ये त्याची स्थापना झाली आणि 2025मध्ये भाजप पक्षाला 45 वर्ष पूर्ण होत आहेत. 45 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2 खासदारांपासून प्रवास सुरू केलेला भाजप हा जवळपास गेली दशकभर आपल्या देशामध्ये सत्तेत आहे आणि 2 खासदार ते 10 वर्ष सत्तेत असलेला पक्ष हा भाजपचा प्रवास कसा झाला, या प्रवासात काय चढउतार होते, या प्रवासाचं श्रेय कोणाला जातं आणि भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणून कसं काम करतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे सर. दिनेश सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. भाजपला यावर्षी 45 वर्ष पूर्ण होत आहेत. याच वर्षी संघाला देखील 100 वर्ष पूर्ण होत आहेत. भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष अजून निवडलेला नाही आहे आणि अनेक घडामोडी या भाजप आणि संघाच्या या सगळ्या परिघामध्ये घडत आहेत. मला तुम्हाला सुरुवातीला विचारायचं आहे की 2 खासदारांपासून सुरू झालेला भाजपचा प्रवास आज जवळपास 250, 300 आणि अगदी 400ला टेकून आलेला पक्ष म्हणून झालेला आहे आणि जवळपास 10 वर्ष भाजप हा स्वबळावरती सत्तेत आहे. भाजपचा ग्राफ हा चढता राहिलेला आहे, पण गेल्या 10 वर्षात भाजपाने जे यश बघितलेले ते दैदिप्यमान असंच आहे. तुम्ही या सगळ्या घटनांचं म्हणजे भाजपच्या जन्मापासून ते आत्तापर्यंत भाजपच्या या सगळ्या प्रवासाचं विश्लेषण करताना या भाजपच्या यशाचे श्रेय कोणाला देताल? भाजप या टप्प्यापर्यंत कसा पोचला आणि काय होतं भाजपच्या अंतर्गत? मुळात बघा, तुम्ही 2 खासदारांचा उल्लेख केलात. मला असं वाटतं की 2 खासदारांचा जो उल्लेख आहे त्याच्यासाठी आपल्याला खूप मागं जावं लागेल. भाजप 45 वर्षाचा झाला हे ठीक आहे, पण भाजपची जी मातृसंस्था आहे म्हणजे मातृपक्ष ज्याला म्हणता येईल असा 1951 साली स्थापन झालेला जनसंघ हा मूळचा भाजपचा मातृपक्ष आहे. आणि 2 खासदारांपासूनची सुरुवात असा जो इतिहास सांगितला जातो तो 1952 सालच्या निवडणुकीमधला आहे. म्हणजे 1951 साली भाजप जनसंघाची स्थापना झाली. 1952 साली पहिली लोकसभा निवडणूक झाली आणि तिथे पहिले भाजपचे जनसंघाचे 3 खासदार निवडून आले. आता याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की ते 1948 ते 1951 ही त्या जनसंघाच्या जन्माची प्रक्रिया होती असं मला वाटतं. 1948 साली गांधीजींच्या हत्येनंतर जे काही संघाच्या विरोधात राजकीय राळ उठली आणि त्याच्यानंतर अशी सुरुवात झाली की ह्या संघाची बाजू राजकीय मंचावरती मांडणारं काहीच नाही आहे साधन संघाकडे आणि संघाला तर प्रत्यक्षात राजकारणात भाग घ्यायचा नाही आहे. तर अशा वेळी काहीतरी असलं पाहिजे, आपलं एक पॉलिटिकल प्लॅटफॉर्म असला पाहिजे असा विचार जेव्हा संघात सुरू झाला तेव्हा संघाचं काम करणारी जी तुम्हाला हे कदाचित माहिती असेल म्हणजे हा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, पण तो थोडासा आत्ता ह्याच्या मागे जाताना आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. कारण की त्या 3 वर्षांमध्ये संघानं असं ठरवलं की एक आपला राजकीय पक्ष असला पाहिजे आणि संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि जे राजकीय बाजू मांडू शकतील असे कार्यकर्ते निवडून एक प्रोसेस सुरू झाली. 1951 साली 21 ऑक्टोबर 1951 साली 52 साली जनसंघ फॉर्मली स्थापन झाला असं आपण म्हणतो, पण 21 ऑक्टोबर 1951 साली जनसंघाची स्थापना झाली. पुढच्या वर्षात लगेच निवडणुका झाल्या 52मध्ये आणि तिथे पहिल्यांदा 3 खासदार निवडून आले. मला असं वाटतं की 1952
ते इंदिराजींच्या हत्येनंतरची जी लोकसभा निवडणूक होती तोपर्यंतचा त्यावेळच्या जनसंघाचा आलेख लोकसभेच्या निवडणुकामध्ये प्रचंड उजवा राहिला, उंचावता राहिला. म्हणजे इतक्या कमी काळामध्ये अशा पद्धतीनं संख्याबळ वाढवणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. थोडासा काँग्रेसचा इतिहास जर कम्पेअर केला तर आपल्याला लक्षात येईल. काँग्रेसला आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची राजकीय परंपरा आहे आणि देशामध्ये एक अशी समजूतच तयार झालेली होती की काँग्रेसनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला, त्यामुळे त्यांची एक इमेज तयार झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्तेवरती नैसर्गिक हक्क आहे अशी एक सामान्यांची समजूत होती. त्या समजुतीतून पहिल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेवर येणं ठरलेलं होतं, त्यामुळे तो काही प्रश्नच नव्हता. अशा काळामध्ये सुद्धा जनसंघानं पहिल्या निवडणुकीत 3 खासदार मिळवले आणि त्या काळापासून पुढच्या जवळजवळ 25-30 वर्षामध्ये तो आलेख जो उंचावता राहिला 100च्या आसपास काहीतरी तोपर्यंत मिळाले. त्यामुळे हा जो आलेख आहे हा खरं म्हणजे राजकीय इतिहासामधला माझ्या दृष्टीनं अचंबित करणारा प्रवास आहे असं मला वाटतं. 30 वर्षामध्ये जनसंघाच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास, ह्याच्यामध्ये भाजपला यशाचे अनेक टप्पे पाहायला मिळाले आणि 1975 साली जी परिस्थिती बदलली त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला अपरिहार्यपणे. ते साहजिक होतं, कारण ज्या पक्षाबरोबर म्हणजे ज्या पक्षांनी एकत्र येऊन तो जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केलेला होता तिथं भारतीय जनसंघाला त्याच्यात ज्या काही वैचारिक मतभेदातून बाहेर पडावं लागलं, तो दुहेरी निष्ठेचा इतिहाससुद्धा सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळं त्याचंही काही उजळणी करायचं कारण नाही. पण त्याच्यानंतर जनसंघानं भारतीय जनता पक्ष नावानं पुनर्जन्म घेतला असं मला वाटतं. त्यामुळं 45 वर्षाचा जो पक्ष झाला आहे तो खरं म्हणजे 45 वर्षाचा नाही, तो जवळपास 75 वर्षांचा पक्ष आहे आणि 75 वर्षांच्या प्रवासाचे 2 टप्पे म्हणून जनसंघ आणि भाजप यांच्याकडे पाहावं लागेल. आज आपला भारतीय जनता पार्टी 45 वर्षांची झालेली आहे. त्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं मुंबईमध्ये ते पहिलं अधिवेशन झालं होतं. अटल बिहारी वाजपेयी होते आणि त्यांनी एक तेव्हा आपल्याला ते सगळं त्यांचं प्रसिद्ध वाक्य माहिती आहे, अंधेरा, ते सूर्याच्या साक्षीनं त्यांनी भाषण केलं होतं. अंधेरा हटेगा, सूरज खिलेगा, कमल खिलेगा, असं ते भाषण केलं होतं. आज त्याचं वर्णन अटलजींची भविष्यवाणी म्हणून तेव्हा ते केलं जातं आणि आता त्याच्या पुढचा प्रवास आपण सगळं पाहतोय. त्यामुळे हा जो सगळा प्रवास आहे ना, हा माझ्या दृष्टीनं राजकीय पक्षांच्या इतिहासामध्ये अचंबित करणारा प्रवास आहे. यातला बराचसा प्रवास भाजपने स्वबळावरती, म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षानं इतक्या झपाट्यानं इतकं मोठं यश मिळवलेलं असेल असं मला वाटत नाही. बरेच पक्ष आहेत. कम्युनिस्ट पक्ष तर आता जवळपास 100 वर्षाचा इतिहास आहे कम्युनिस्टांना, पण ह्या काळामध्ये कम्युनिस्ट कुठल्या तरी एक छोट्या मोठ्या काही सत्तेच्या जवळपास गेले असतील, कधी आघाड्या करून कधी किंवा काय करून, पण 100 वर्षामध्ये सत्तेपर्यंतचा प्रवास कम्युनिस्टांसारख्या 100 वर्षाच्या राजकीय पक्षांनी सुद्धा गाठलेला नाही टप्पा. बाकीचे प्रादेशिक पक्ष, मग आपण ज्याचा उल्लेख करतो ते प्रादेशिक पक्षसुद्धा कुणाच्या न कुणाच्या तरी आधाराने युती आघाडी करून सत्तेवर आलेले आहेत किंवा प्रदेशापुरते मर्यादित राहिलेले आहेत. या बॅकग्राऊंडवरती मला असं वाटतं की भाजपचा प्रवास, मला म्हणजे मी जेव्हा तो पाहतो, सहज पाहिलंसुद्धा मी, आज मी आपलं बोलायचं होतं त्याच्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की 75 वर्षातले जे 2 टप्पे आहेत ते सगळे टप्पे यशाचे टप्पे आहेत. राजकीय पक्षाच्या दृष्टीनं ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की भाजप हा एक वैचारिक बैठकीवर बेस असलेला पक्ष आहे असं आपण मानतो, कारण त्याची स्थापना करतानाच मुळामध्ये असं आहे की जो संघाचा विचार आहे तो राजकीय प्लॅटफॉर्मवरती मांडायचा आहे आणि तो मांडण्यासाठी स्थापन झालेला पक्ष आहे. भले त्याच्यानंतर असं होतं की संघाच्या कार्यपद्धती वेगळी झाली, भाजपची कार्यपद्धती वेगळी झाली, त्याचं ते स्पष्टीकरण पण असं देतात की संघासारखी बौद्धिकं देणारा राजकीय पक्ष नसतो. राजकीय पक्षानं राजकीय पक्षाचं काम करायचं आहे, त्याच्यामध्ये बेरजेची राजकारणं करावी लागतील, कधी वजाबाकीचं राजकारण करावं लागेल, फायनली आकडा वाढणं आणि शेवटी कुठलाही राजकीय पक्ष हा सत्ता हे त्याचं अंतिम उद्दिष्ट असतं. भारतीय जनता पक्षाला आता
त्याच्यापेक्षा दुसरं काही उद्दिष्ट असू शकत नाही. म्हणजे आहेत सत्तेचं आता उद्दिष्ट कशी असतात की सत्तेचा वापर कशासाठी करायचा ते उद्दिष्ट मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट आहे. त्याच्यात अजूनही काही बदल झालेला नाही आहे. अनेक काही उदाहरणं अशी दिसतात की ज्यामध्ये आपण म्हणतो की BJP इज अ पार्टी विथ डिफरन्स आणि त्याच्यावर टीका करणारे म्हणतात BJP इज अ पार्टी विथ डिफरन्सेस. पण तसं काही मला वाटत नाही आहे. पार्टी विथ डिफरन्स असं जे म्हटलं जातं त्याप्रमाणे त्यांची अजूनपर्यंतची वाटचाल जी आहे ती मला असं वाटतं की त्या कुठल्या तरी एका तत्वाला धरू नये, कुठल्या तरी एका विचाराला धरू नये, कुठल्या तरी एका विचाराशी बांधिलकी मानणारी आहे. म्हणजे त्यांचा एक ते उल्लेख असतो ना, राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, नंतर व्यक्ती. त्या त्यांचं जे काही ध्येय वाक्य म्हणावं किंवा जो विचार आहे त्याला बाधा येईल असं कुठं घडतंय असं अजून मला दिसत नाही. बाहेर असं वाटतं की मोदी हे सर्वश्रेष्ठ आहेत, आणखी त्यांच्या पुढं काही नाही आहे. मला एक त्याच्याबद्दल गमतीदार किस्सा सांगावाचा आठवतो. मोदी कधी पत्रकार परिषदेला सामोरे जात नाहीत असं माध्यमांमध्ये प्रचंड त्याच्याबद्दल नाराजी आहे, टीका आहे आणि मोदींच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे आक्षेपसुद्धा घेतले जातात. एक पत्रकार परिषद तुम्हाला आठवत असेल, लोकांना बऱ्याच आठवत असेल की त्या दिवशी मोदी आणखीन शहा पत्रकार परिषद घेणार दिल्लीमध्ये अशी चर्चा सुरू झाली, निमंत्रणं गेली आणि पहिल्यांदाच मोदी बहुतेक मीडियाला सामोरं जाणार असं जे चित्र तयार झाल्यावर सगळे आपण म्हणतो ते हत्यारं परजून सगळे तयार झालेले होते, आता मोदींना घेरायचं म्हणून. आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्यांदा जेव्हा मोदींना प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की मी पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि माझ्यासमोर माझे शेजारी माझे अध्यक्ष बसलेले आहेत. अमित शहा होते तेव्हा अध्यक्ष. आणि आमच्या पक्षाची अशी शिस्त आहे की अध्यक्ष बोलत असताना कार्यकर्त्यांनी बोलायचं नसतं, त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील ते त्यांना विचारा. मला गंमत अशी वाटते की बातमी काय झाली प्रेस कॉन्फरन्सची, ह्या मोदीच्या उत्तराची बातमी झाली. म्हणजे संपूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये काहीही न बोलता सुद्धा मोदींनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आणखीन पक्षाची नीती समजावून सांगणारी एक बातमी त्यावेळी प्रेस कॉन्फरन्सला दिली. कदाचित त्याच्यानंतर आजपर्यंत पुन्हा एकदा मोदी कधी प्रेसला समोर गेलेले नाही आहेत. पण जेव्हा कधी गेले तेव्हा त्यांनी पक्ष आणि संघटना यांची जी काही एक नीती आहे ती मीडियाला सुद्धा दाखवून दिली आणि देशाला सुद्धा दाखवून दिली. मी असं मानतो की हा जो सगळा प्रकार आहे, प्रवास आहे, या प्रवासाला एक कुठल्या तरी शिस्तबद्ध चौकटीची अजूनसुद्धा एक बंधनं आहेत. आणि त्यामुळे मोदी असतील, शहा असतील किंवा कोणी असतील BJPचे नेते, ते ह्या चौकटीच्या बाहेर जायचं धाडस अजून करत नाहीत. कारण त्यांना एक त्यांची बांधिलकी आहे आणि मला असं वाटतं की तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे. आता बऱ्याच प्रमाणामध्ये पक्षामध्ये आवक सुरू होते, आयाराम वगैरेंची गर्दी होते. सत्तेच्या राजकारणात ते साहजिक असतं. प्रत्येकाची सत्तेची आणखीन राजकारणात वावरण्याची प्रत्येकाची गणितं वेगवेगळी असतात, महत्त्वाकांक्षा वेगवेगळे असतात. त्यामुळे याच्याप्रमाणे होत असतं. पण गंमत अशी आहे, मला असं वाटतं की आजसुद्धा सत्तेमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर आल्यानंतर असे अनेक नेते त्या पद्धतीनं स्वतःला मोल्ड करायचा प्रयत्न करत आहेत. एक गमतीदार उदाहरणं मला हे का असं वाटलं की एकदा ते नारायण राणेंचे पुत्र संघाच्या बौद्धिकात चड्डी घालून मांडीत घालून समोर बसलेले होते. हा स्वीकार करायची मानसिकता तयार झालेली आहे. कुठलीही अपरिहार्यता असू दे, कुठल्याही पद्धतीनं असू दे, त्यांची ती अपरिहार्यता असू शकते, कारण राजकारण आहे शेवटी, त्यांच्या राजकारणाची गणितं वेगळी असतात. पण हे सगळं करावं लागतं आणि ते स्वीकारतात. असे बरेच लोक जे भाजपबरोबर आले ते हे सगळे स्वीकारतात आणि त्या पद्धतीनं पुढे जातात. काही वेळा ज्यांना ते स्वीकारायचं नसतं तेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेची गणितं म्हणून ती तडजोड भाजपनं सुद्धा स्वीकारलेली आहे, हे पण आपण पाहतो. म्हणजे जसं बाहेरून आलेली लोक स्वीकारतात तसं त्यांनी सुद्धा स्वीकारलेली आहे, भाजपने सुद्धा स्वीकारलेली आहे. अजितदादांचं उदाहरण, जे परवा रेशीम बागेमध्ये सगळ्यांनी जायचं होतं, दादांनी बहुतेक ते त्यावेळी तिथे गेले नाहीत. ठीक आहे, कारण त्यांची काय काही कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो त्याप्रमाणे त्यांनी केलं. तर हा सगळा प्रवास अत्यंत कॅल्क्युलेटेड आहे, अत्यंत दूरदृष्टीचा आहे
आणखीन याच्यामध्ये जे काही उद्दिष्ट आहे त्याला कुठली बाधा येणार नाही याची काळजी घेणार आहे असं मला वाटतं. नाही सर, मग या सगळ्या प्रवासामध्ये असे कुठले मुद्दे आहेत जे म्हणजे भाजपाला या प्रवासात त्यांनी भाजपाला वरपर्यंत नेलं? म्हणजे मला समोर काय दिसत आहेत उदाहरणार्थ की अगदी छोटा प्रश्नानिमित्ताने घ्यायचा तर विचारसरणी ही फॉलो करणारा भाजपा पक्ष आहे. जर का आपण भारताच्या कॅनव्हासवर जर का राजकारण बघितलं तर डावे होते, ज्यांना एक थिंकिंग होतं किंवा आयडिओलॉजी होती जे त्यांनी काही काळ पाळली किंवा अजूनही पाळतात त्यांच्याकडे, आणि एक भाजप आहे म्हणजे एक डावे उजवे जर का आपण भारताच्या राजकारणाची विभागणी केली तर. काँग्रेसला विचारसरणी होती असं कधी काही दिसलेलं नाही आहे. काँग्रेसला लोक निवडून द्यायचे. मग हा जो विचार आहे भाजपने तो फॉलो केलेला आहे, तो कितपत त्यांना फायदेशीर ठरला, उपयुक्त ठरला की त्यामुळे आज ते यशस्वी झाले आहेत? हे बघा की आपला देश आपण शहराप्रमाणे म्हणजे शहरी भाग जसा एक त्याचा तोंडवळा आहे तसा देशाचा मोठा तोंडवळा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. उदाहरण झालं तर गोमाता हा आपल्याला विषय माहिती आहे. तर हा काही मूर्खपणा नाही आहे भाजपचा, आहे कॅल्क्युलेटेड पॉलिटिक्स आहे. ते गोमातासारखा विषय घेऊन लोकांच्या भावनांची कदर करणं किंवा त्यांच्या भावना कुरवाळणं आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती हे करणं. मला असं आठवतं की मध्य प्रदेशच्या मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख केलेला होता. गोशाळा उभारणं, नंतर गोमातेची सेवा करणं, हा काँग्रेसनं मध्य प्रदेशच्या राजकीय आपल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये तो उल्लेख केलेला होता. अपरिहार्यपणे ह्या देशातल्या सामान्य जनतेच्या, ग्रामीण जनतेच्या भावना, त्यांना काय म्हणायचं ते पायदळी तुडवून त्यांची कुचंबणा करून राजकारण करता येणार नाही हे सगळ्यात पहिल्यांदा भाजपने ओळखलेलं आहे. त्यांचा राष्ट्रीय विचार तर आहेच कारण ते संस्कार आहेत. दुसरं म्हणजे ह्याच विचाराची ह्या देशातली बहुसंख्य जनता अजूनसुद्धा आहे. आपण कितीही म्हटलं तरीसुद्धा त्या लोकांना देव मान्य आहे, या लोकांना धर्म म्हणजे बहुसंख्य जनतेला, या देशातल्या बहुसंख्य जनतेला देव मान्य आहे, धर्म मान्य आहे, रूढी परंपरा मान्य आहेत, तीर्थक्षेत्र मान्य आहेत. हे सगळं जर त्यांना मान्य आहेत आणि त्या सगळ्यांच्या भावना संवेदना त्याच्याशी जोडलेल्या आहेत तर मग त्या पायदळी तुडवून किंवा त्या लाथाडून झिडकारून राजकारण करणं भाजप नाही करणार आहे. कारण संस्कार सुद्धा आहेत, आणखीन ही गरज सुद्धा आहे असं भाजपच्या लक्षात आलेलं आहे. मला असं वाटतं की अजून पुढची 50-100 वर्ष सुद्धा ह्या भावनांपासून लोकांना परावृत्त करणं आणि असं काही नसतंच वगैरे ही मानसिकता रुजवणं सोपं नाही आहे. आणि जोपर्यंत ही भावना समाजामध्ये राहणार आहे तोपर्यंत भाजपचं राजकारण त्यांच्या संस्कारानुसार आणखीन गरजेनुसार या पद्धतीनंच राहणार आहे. त्यामुळं हा विचार भाजपचा, तो जो आपण म्हणतो राष्ट्रीयत्वाचा विचार, भारत माता की जय असं म्हणतात, ते त्याचं कारण ते आहे की त्यांना माहिती आहे की ही जे काय सगळ्या देशांच्या आपल्या मातृभूमीविषयी भावना असतातच ना, पण भारत मातेला ते देवीसारखं चित्र, तिची प्रतिमा तयार करणं, नंतर ही आपली माता आहे हे हा विचार रुजवणं आणि तो लोकांनी स्वीकारणं हे इथल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे भाजपनं ओळखलेलं आहे कारण त्यांच्यावरती तो संस्कार आहे 1925 सालापासूनचा, म्हणजे त्याच्याही जनसंघाच्याही स्थापनेच्या पूर्वीपासूनचा हा जो विचार आहे तो पुढं नेणं ही काळाची गरज आहे आणि आजच्या राजकारणाची सुद्धा गरज आहे, हे भाजपने ओळखलेलं आहे. सर, या म्हणजे 45 वर्षाचा आपण आत्ता विचार केला तर गेल्या 10 वर्षामध्ये भाजप जसा पुढे चाललेला आहे, सत्तेचा सोपान जसा भाजप चढतोय तसा त्यांच्यावरती एक आरोप म्हणूया किंवा एक टीका म्हणूया अशी होती की भाजप हा फक्त निवडणुकांचं राजकारण करणारा पक्ष आहे. म्हणजे त्यांच्या पक्ष संघटनेमध्ये किंवा त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सगळ्या हालचालींमध्ये, त्यांच्या निर्णय क्षमतेमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या निवडणुकांचं प्रतिबिंब असतं. म्हणजे एक निवडणूक झाली की अगदी मग म्हणजे भाजप हा असा पक्ष आहे की जो 24 तास निवडणुकांच्या मोडमध्ये असतो. बरोबर, अगदी ग्रामपंचायतीपासून ते झेडपी पर्यंत आणि पुढे महानगरपालिकेपासून ते अगदी लोकसभेपर्यंत सतत इलेक्शन मोड त्यांचा ऍक्टिव्ह का असतो अशी टीका भाजपवरती का केली जाते? एक तर भाजपचं जे आपण पाहतो हे काही लपून राहिलेली हे नाही आहे. भाजपची निवडणूक नीती ही काही लपून राहिलेली किंवा छुप्या पद्धतीनं ते राजकारण करतायत असं नाही आहे. खूप पूर्वीपासून 100% भाजपा ही त्यांची एक स्लोगन आहे बघा, म्हणजे 100% भाजपा.
केंद्रापासून ते तळातल्या अगदी ग्रामपंचायत किंवा त्याच्याही खालच्या कुठल्या जर निवडणुका असतील तर तिथपर्यंत भाजपाचा कार्यकर्ता, भाजपाचा झेंडा रोवला गेला पाहिजे. हे मी जे सांगतो आहे हे फक्त माझी माहितीचा वापर करतो आहे, मी त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगत नाही आहे. पण तरीसुद्धा थोडंसं ॲनालिसिस करताना असं लक्षात येतं की ही एक मगाशी जसं मी म्हटलं ही कॅल्क्युलेटेड नीती आहे. त्यामुळे 100% भाजपा असं जेव्हा ते ठरवतात तेव्हा ही सगळी नीती जेव्हा अंमलात आणायची असेल किंवा त्या पद्धतीनं वाटचाल करायची असेल तर कायम निवडणुकांच्या मोडमध्ये असणं ही एक गरज आहे राजकीय पक्षांची. भाजपनं ती खूप चांगल्या पद्धतीनं ओळखलेली आहे. आणि दुसरी गोष्ट मगाशी मी बोलता बोलता उल्लेख केला की भाजप हा काही संघ नाही आहे. म्हणजे कसं आहे की संघाच्या शाखांची कार्यपद्धती वेगळी आहे आणि राजकीय पक्षाची कार्यकर्ते वेगळी आहे. मागे मला रावसाहेब दानवे एकदा असं म्हणजे त्यांचं वाक्य मला आठवतं की आम्ही काही भजनं कीर्तनं करायला राजकारणात आलेलो नाही आहोत, आम्हाला सत्तेचंच राजकारण करायचं आहे. आणि जर सत्तेचं राजकारण करायचं असेल तर सत्ता हेच लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे बेरीज वजाबाकी जसं आपण म्हणतो तसं ते अपरिहार्य आहे. आणि त्याच्यासाठी निवडणूक हाच एक पर्याय आहे की जिथं आपण आपली ताकद दाखवू शकतो. बाकी कोट्यावधी सदस्य केले वगैरे हे सगळं ठीक असतं, पण मतदार मिळवणं हा एक वेगळा भाग झाला. सहानुभूतीदार असतात, मतदार असतात. भाजप एखादा म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष लोकांपर्यंत पोहोचलेला असतो, पण लोकांनी आपल्याला राज्यकर्ता म्हणून निवडावं अशी जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाची मानसिकता असते तेव्हा त्याला एक नीती ठरवावी लागते. ही नीती ठरवण्यासाठी प्रत्येक निवडणूक हे एक काहीतरी शिकण्याचा टप्पा असेल असं समजलं तर प्रत्येक निवडणुकीच्या नंतरची पुढची निवडणूक हे दुरुस्तीचा टप्पा असला पाहिजे. म्हणजे 2024 सालच्या निवडणुकीमध्ये काहीतरी त्रुटी राहिल्या आणि भाजपचं 10 वर्षापूर्वीची आणि गेल्या 5 वर्षापूर्वीची जी काही एक ताकद होती त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी आता NDAचं सरकार झालं. जो पक्ष पूर्णपणे स्वबळावरती सत्तेच्या प्रचंड मेजॉरिटीनं सत्तेवर आलेला होता त्यांना NDAचा उल्लेख करावा लागला. आता हे NDA सरकार आहे भाजपच्या नेतृत्वाखालचं. ही कदाचित भाजपच्या दृष्टीनं 2029च्या निवडणुकीमध्ये सुधारण्याची चूक असू शकते. आणि त्यामुळे 2029ची निवडणूक अशी नाही होता कामा हे त्यांनी ठरवलं तर त्यात गैर नाही. कुठल्याही राजकीय पक्षांना सुदैवाने काँग्रेसला सुद्धा ही संधी असते, पण काँग्रेसने या संधीचा कधी विचार केला असेल असं त्यांच्या निवडणुकीच्या अलीकडच्या निवडणुकांच्या इतिहासावरनं वाटत नाहीये. सतत पराजय, पुढचा पराजय, हे जे काय आहे तसं हे सतत विजय ह्याचं ॲनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक निवडणूक ही मागच्या निवडणुकीतल्या त्रुटी टाळणारी आणि त्याच्यात दुरुस्ती करून नव्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखणारी आहे. आपण आता भाजपचा प्रवास जर का बघितला 45 वर्षातला तर अनेक पक्षांबरोबर भाजपने युत्या केलेल्या आहेत. म्हणजे अगदी आणीबाणीनंतर जो भाजप सत्तेत आला तो अगदी समाजवाद्यांबरोबर त्यांची युती होती. आज जर का बघितलं आजच्या राजकीय प्रतलामध्ये तर समाजवादी आणि भाजप हे कट्टर एकमेकांचे विरोधक आहेत, पण तेव्हा युती झालेली आहे. ताजं उदाहरण द्यायचं तर काश्मीरमध्ये त्यांनी PDP बरोबर युती केली होती. ते त्यांच्या विचारसरणीचे अजिबात नव्हते. मीनवाईल हा सगळा प्रवास सुरू असताना विरोधकांबरोबर सुद्धा भाजपने युती केली आहे. आणि असेही काही पक्ष होते ते त्यांना पहिल्यापासून त्यांच्याबरोबर होते. अर्थात नाव घ्यायचं तर शिवसेनेचं नाव येतं, पंजाबमधल्या अकाली दलाचं नाव येतं आणि अजूनही म्हणजे जयललितांचा पक्ष त्यांच्यावर काही काळ होता. पण काळाच्या ओघामध्ये हे प्रादेशिक पक्ष हे भाजपपासून दुरावले आणि भाजप हा सबळाचा नारा देताना प्रादेशिक पक्षांना संपवतो असं म्हणलं जातं. तर हे नेमकं गणित काय? हा एक चांगला चर्चेचा मुद्दा आहे नेहमी. पण मला असं वाटतं की भाजपबरोबर आघाडी केल्यानंतर प्रादेशिक पक्षसुद्धा त्या दृष्टीनं सुदृढ झाले. शिवसेनेचं उदाहरण घ्या. शिवसेनेचा राजकीय जन्म जो आहे तो मला असं वाटत नाही, ते तर मुळात संघटना म्हणून निर्माण झालेला पक्ष होता. म्हणजे ती काय मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना वगैरे. आणखीन त्यांचं स्वप्न फार तर मुंबई ठाण्याची महापालिका भगवा फडकवणं वगैरे होतं. युतीची प्रोसेस जर लक्षात घेतलीत आपल्या तर आपण सत्ता मिळवू शकतो हे शिवसेनेच्या गळी उतरवण्याचं पहिलं काम भाजपनं केलं.
तोपर्यंत युतीला शिवसेनेला सत्तेचं स्वप्न नव्हतं. म्हणजे राज्याची सत्ता मिळवणं हे शिवसेनेचं उद्दिष्ट सुद्धा नव्हतं. शिवसेनेचे त्या काळातले काही उमेदवार भाजपच्या तिकिटावरती चिन्हावरती निवडणुका लढवून निवडून आलेले आहेत. त्यामुळं ही जी पद्धत आहे की आमच्यामुळे किंवा आम्ही हा पक्ष आमच्यामुळे मोठा झाला वगैरे असा प्रचार जो होतो लहान भाऊ तो तितका खरा नाही असं मला वाटतं. कारण की हे पक्ष सुद्धा त्या भाजपच्या आधाराने मोठे झालेले आहेत. आणि कुठलाही प्रादेशिक पक्ष आहे जो स्वबळावर सत्ता मिळवू शकत नाही त्याला मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा आधार घ्यावाच लागतो. शरद पवारांसारख्या माणसाला सुद्धा ते चुकवता आलं नाही बघा की एक म्हणजे ज्या पक्षातून ते बाहेर पडले त्याच पक्षाबरोबर आघाडी केल्याशिवाय ते सत्ता नाही मिळवू शकत. शिवसेनेची पण तीच परिस्थिती आहे. शिवसेना भाजपमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा स्वबळावरती नाही सत्ता मिळवू शकत. आज ज्यांच्याबरोबर आहेत तेही सुद्धा आघाडी पुढच्या वेळी निवडणुकांमध्ये किती सत्तेच्या जवळ असेल ही शंका शिवसेनेला सुद्धा असेल. ते सुद्धा छातीठोकपणे सांगू शकत नाही आहेत. त्यामुळे भाजप संपवतो की भाजपबरोबर राहिल्याने आपण टिकून राहतो हा विचार खरं प्रादेशिक पक्षांनी करायला पाहिजे. आणि हे खरं आहे की राष्ट्रीय पक्ष हा राष्ट्रीय पक्षाप्रमाणे आपला पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार ती संधी प्रत्येक राजकीय पक्षाला असते. आज भाजप बरोबर असलेले जे काही प्रादेशिक पक्ष आहेत किंवा छोटे पक्ष आहेत त्यांना पक्ष वाढवायचा आणखीन पक्ष काम विस्तार करायचा संपूर्णपणे मुभा असते पण धसका आहे. आणि त्यामुळे असं वाटतं की ते आपल्याला संपवायला निघालेले आहेत. बरं भाजपची नीती आक्रमक असणं साहजिक आहे. मला असं वाटतं की 2019मध्ये भाजपचा जनाधार हा राष्ट्रीय म्हणजे निवडणुकांचा मतदारांचा जनाधार हा कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा सगळ्यात जास्त होता. ही जर ताकद असेल तर साहजिकपणे डॉमिनेटिंग पक्ष म्हणून म्हणजे आमच्याबरोबर यायचं असेल तर माझं बोट धरूनच तुला चालावं लागेल ही साधी नीती आहे. ती भाजप करते त्यात काही गैर नाही. त्याच्याऐवजी दुसरा पक्ष असता. महाराष्ट्रात भाजपनं मोठा भाऊ म्हणून जेव्हा शिवसेनेची ताकद जास्त होती तेव्हा त्यांना स्वीकारलं होतं. त्यामुळे असं नाही म्हणता येत की संपवायलाच निघाले. त्यांना स्वीकारलं तेव्हा भाजपची काही सत्तेची गणितं असतील त्यांनाही बरोबर आहे. त्यांची अपरिहार्यता असेल की आपल्याला यांच्याबरोबर राहिल्याशिवाय सत्तेशी जुळवून घेता नाही येणार. तेव्हा काळाबरोबर कराव्या लागणाऱ्या तडजोडींमध्ये कधीतरी तुमच्या बरोबर राहणार कधीतरी तुमच्या मागून येणार आणि कधीतरी तुम्हाला मागं ठेवणार हे सगळं राजकारणामध्ये होणार आहे. त्यामुळे संपवणं वगैरे हा राजकीय प्रचार आहे आणि मुळात मला असं वाटतं की ती एक भीती आहे प्रादेशिक पक्षांची. भाजपच्या वरची जेव्हा टीका किंवा आरोप आपण विचार करतो तेव्हा भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि हिंदुत्वाचा त्यांचा अजेंडा कायम त्यांच्या कुठल्याही निवडणुकीच्या ह्याच्यात किंवा राजकीय निर्णयांमध्ये सरकारी निर्णयांमध्ये तो त्याचं रिफ्लेक्शनही दिसत असतं. पण भाजप जेव्हा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतो तेव्हा भाजप व्यतिरिक्त भारतामध्ये जे काही हिंदुत्ववादी पक्ष आहेत तर त्यांच्याबरोबर भाजपचं फारसं पटताना दिसत नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर परत आपल्याला अगदी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून देऊ आपण आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना घेऊया. एकनाथ शिंदे यांचे ती पण स्वतःला एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणवते. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालणारा पक्ष असं एकनाथ शिंदे कायम सांगतात. पण त्या पक्षाबरोबर पण भाजपचं फारसं जमत नाही. तर मग हा विरोधाभास का की एकीकडे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजप देशभर जातोय आणि दुसरीकडे हिंदुत्ववादी इतर पक्षांबरोबर सुद्धा भाजपाचं पटत नाहीये. तर मग ह्याचा राजकीय अर्थ असा काढायचा का की भाजपला त्यांच्या हिंदुत्ववादामध्ये वाटेकरी नकोय. एक तर त्यांचा हिंदुत्ववाद असा आपण जो शब्द वापरतो मला असं वाटतं की भाजपच्या हिंदुत्ववादाची काहीतरी एक घडी आहे बैठक आहे आणि ती फार पूर्वीपासूनची आहे. म्हणजे 1925 सालापासून जो संघाने विचार मांडला आणि फार पूर्वी म्हणजे आता संघाचा थेट उल्लेख नसतो पण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणा किंवा हिंदूंचा हिंदुस्थान ही जी एक नीती आता त्याचा स्पष्ट उल्लेख नसतो पण ही सुरुवातीची संघाची आणखीन त्याच्यानंतरच्या जनसंघाची सुद्धा भावना होती. मोहन भागवत पण काही वर्षांपूर्वी वाक्य बोलले होते की हिंदुत्व हेच राष्ट्रीय. हो आणि त्यांची अर्थात कसं आहे की आता आपण जो म्हणतो ना की प्रादेशिक अन्य पक्षांचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यांच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे असं मला वाटतं. भाजपची आर्थिक नीती हिंदुत्वाच्या विचारसरणीशी
विचारसरणीला पाठबळ देणारी आहे. म्हणजे जो एकात्म मानवतावाद वगैरे जी आहे किंवा हे काहीतरी एक नीती आहे त्यांच्याकडे. अशी नीती हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या कुठल्या राजकीय पक्षाकडे आहे असं दिसत नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंच्याकडे या देशाचं अर्थकारण काय असायला पाहिजे, या देशाचं राजकारण कसं चाललं पाहिजे, आंतरराष्ट्रीय नीती काय असली पाहिजे. म्हणजे शेवटी जागतिक राजकारण सुद्धा आपल्या एका नीतीचा भाग असतो. ठाकरेंसारख्या पक्षाची अशी नीती कधी ऐकायला नाही मिळाली. त्यांची आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरती काय भूमिका आहे, भारत रशिया संबंधाची काय भूमिका आहे, भारत अमेरिका संबंधाची काय भूमिका आहे, विदेश नीती ज्याला म्हणतात त्याच्या संबंधी त्यांची नेमकी काय धोरणं आहेत, आणि अर्थनीतीविषयी काय धोरणं आहेत. उद्धव ठाकरेंचं मला कधी कधी ते वाक्य खूप वेळा आठवतं की ते म्हणायचे की ते एकदा असं जाहीर कबुली निर्मला सीतारामनच्या समोर त्यांनी दिली होती की मला अर्थसंकल्पातलं काही कळत नाही, त्यामुळे विरोधी पक्षात असल्यावरती प्रतिक्रिया देणं सोपं जातं. ते कसं असतं की कुणीही अर्थसंकल्प मांडलं की आपण विरोधक आहेत हे लक्षात ठेवायचं आणि गरिबाला गरीब करणारा आणि श्रीमंताला अधिक श्रीमंत करणारा अर्थसंकल्प एवढी टीका करायची. एवढंच मला माहिती आहे. रुपया येतो कसा जातो कसा हे फक्त आम्ही पेपरात वाचलंय. अशी कबुली देणारा एका म्हणजे राजकीय नेता सोडा, एका राजकीय पक्षाचा प्रमुख आणि ही त्यांची अर्थनीती असेल, तसं भाजपचं नाही आहे. भाजपची ठोस अर्थनीती आहे, ती समाजव्यवस्थेशी निगडीत आहे. म्हणजे या देशातल्या कुठल्या समाजाची आर्थिक उन्नती करायची असेल तर काय करायला पाहिजे ह्याची नीती फार पूर्वीपासून आखली गेलेली आहे. त्यामुळे आपण ज्याला म्हणतो की ते हिंदुत्व जे आहे ते हिंदुत्व भाजपने जे मांडलेलं आहे ते इथल्या समाजाभिमुख व्यवस्थेशी संबंधित आहे असं मला वाटतं. आणि संघाची भूमिका आता हळूहळू अशी आपल्याला स्पष्ट होताना दिसते की आमचं हिंदुत्व म्हणजे धर्माचं हिंदुत्व नाही आहे, ही एक जीवनशैली आहे, ही आपली जीवनशैली आहे, संपूर्णपणे भारतीय जीवनशैली आहे. आणि या जीवनशैलीचे जे वारस आहेत ते धर्म कुठलाही असू दे, ते आपल्या ह्या जीवनशैलीचे वारस आहेत. आणि आपली आणि त्यांची जीवनशैली जर एक असेल तर आपण हिंदुस्थानातले सगळे नागरिक आहोत. मोहन भागवतांचं काही वर्षापूर्वी दिल्लीमध्ये 3 दिवसांचं एक आपल्याला आठवत असेल शिबिर झालं होतं आणि वेगवेगळ्या लोकांसमोर त्यांनी संघ म्हणजे काय आहे हे त्यांनी संपूर्णपणे तपशीलवार मांडलं होतं. त्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली होती. अर्थात ते कसं आहे की माध्यमं म्हणा किंवा हे जी काही आत्ता प्लॅटफॉर्म्स आहेत लोकांपर्यंत पोचवायचे, त्या प्लॅटफॉर्म्सवरती अशा पद्धतीचं शिक्षण, लोकशिक्षण होणं हे फार अभावानं केलं जातं. भागवत एखादं वाक्य बोलले की त्याची मग चर्चा होईल असं त्यातलं जे वाक्य असतं ते सगळीकडे लवकर पसरतं. नक्कीच सर, तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो की तुम्ही पॉलिटिक्ससाठी आम्हाला वेळ दिला. आणि पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.